आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सीपी राधाकृष्णन। कालच याचा निकाल जाहीर झालेला आहे। प्रश्न 2, भारताने कोणत्या देशासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार केला? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल। प्रश्न 3, 17व्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेची सुरुवात कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी इथे। प्रश्न 4 पाहूया। माजी राष्ट्रपतींना दिलेले विशेषाधिकार रद्द करण्यासाठी कोणत्या देशाने एक विधेयक मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका देशाने। प्रश्न 5, कोणते राज्य पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे चौथे राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश। प्रश्न 6, कोणत्या राज्यात विंध्याचल रेल्वे स्टेशनचे नाव विंध्याचल धाम रेल्वे स्टेशन असे ठेवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याचे। प्रश्न 7 पाहूया। 2026 मध्ये कोणता देश G20 शिखर परिषदेचे आयोजन करेल? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका USA। प्रश्न 8, भारतीय सशस्त्र दल झापॅड 2025 या बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी कोणत्या देशात गेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे रशियामध्ये। प्रश्न 9, 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धेचा शुभंकर कोणत्या नावाने लॉन्च करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जलवीर या नावाने। प्रश्न 10 पाहूया। राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत हवेच्या गुणवत्तेसाठी श्रेणी 1 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर हे शहर। प्रश्न 11, द स्टार्स लाईव्ह द वे या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुचेता राज खन्ना। प्रश्न 12, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2025 अलीकडे कधी साजरा केला गेला? तर त्याचं उत्तर आहे 8 सप्टेंबरला। प्रश्न 13 पाहूया। अंतर्गत कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संजय उपाध्याय यांच्या। प्रश्न 14, कोणत्या देशाचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचे। प्रश्न 15, उत्तराखंड राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल। प्रश्न 16 पाहूया। गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कोणाला पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे राम बहादूर राय यांना। प्रश्न 17, अदानी पॉवरने 570 मेगावॅट क्षमतेचा वांगचू जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या देशाच्या कंपनीसोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे भूटान देशाच्या कंपनीसोबत। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।